नमस्कार, आपण पाहत आहात सनातन सारथी न्यूज। बंजारा काशी पोहरादेवी येथून संत सेवालाल महाराज यांचे वंशज मा. जितेंद्र महाराज यांनी समाजाला दिला मोठा संदेश। अव्यसनमुक्ती, उच्च शिक्षण आणि आपली गौरवशाली बंजारा संस्कृती टिकवण्यासाठी महाराजांनी तरुणांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे। पाहूयात नेमके काय म्हणाले आहेत जितेंद्र महाराज। नमस्कार, मी सूरज सुधाकरराव पवार, प्रतिनिधी सनातन सारथी न्यूज, यवतमाळ जिल्हा। आज जाऊयात आपण संत सेवालाल महाराज यांचे वंशज माननीय श्री जितेंद्र महाराज हे आपल्याला आता रामनवमी निमित्त पोहरादेवी येथे होणाऱ्या भव्य यात्रेला पूर्ण भारतातच नव्हे तर विदेशातून सुद्धा समाज बांधव बंजारा समाजाचे जमा होत असतात, तर त्याविषयी ते आपल्याला संदेश देणार आहेत। तर जाऊयात जितेंद्र बापू यांच्याकडे। जय शिवलाल। आज मी आपल्या या सनातन सारथी चॅनलच्या माध्यमातून श्री रामनवमी यात्रा निमित्त संत सेवालाल महाराज यांच्या दर्शनाकरिता येणाऱ्या तमाम भाविक भक्तांना मी पोहरागड धर्मपीठावरून सर्वांना एक जाहीर आवाहन करतो। येत्या 24 तारखेपासून श्री रामनवमी यात्रेनिमित्त पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज, माता जगदंबा, संत बामनलाल महाराज, जेतालाल महाराज, सामकी माता, अमोलाल महाराज, संत रामराव बापू यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक भक्त येतात आणि संत सेवालाल महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन संत सेवालाल महाराज आणि माता जगदंबेचा आशीर्वाद घेतात। या रामनवमीच्या यात्रेनिमित्त मी सर्वांना एकच आवाहन करतो की आपण 24 तारखेपासून पोहरादेवीला जी यात्रा भरणार आहे त्या यात्रेमध्ये फार मोठ्या प्रमाणात आपला भाविक भक्त त्या ठिकाणी येतो। आपण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बोकुडबल्ले ही देऊ नये आणि या यात्रेमध्ये आपण श्री रामनवमीच्या पर्वावर संत सेवालाल महाराज यांच्या दर्शनाकरता पोहरादेवीमध्ये येतो। त्या दिवशी श्रीराम जन्मानिमित्त कोणत्याही प्रकारची पशुहत्या त्या ठिकाणी होऊ नये। आपण महाप्रसादाचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा एवढं आवाहन मी सर्व समाज बांधवांना त्या ठिकाणी करतो की यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारची बली देऊ नये व बकरा बली देऊ नये। आणि सर्वांना मी श्री रामनवमी यात्रेनिमित्त संत सेवालाल महाराज, माता जगदंबेच्या चरणी सर्वांना सुखमय शांतिमय जीवन मिळो याच्याकरता सर्वांच्या जीवनाकरिता मी संत सेवालाल महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या करता आशीर्वाद मागतो। याचबरोबर पोहरादेवीला येणाऱ्या सर्व लाखो भाविक भक्तांना एक नम्र आवाहन करतो, आपण या ठिकाणी येतो, आपण संत सेवालाल महाराज यांचा विचार आपल्याला या ठिकाणावरून घेऊन जायचं। सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजामधील काही समाजकंटक लोक वेगवेगळ्या पद्धतीच्या अफवा, वेगवेगळ्या पद्धतीचे विषय समाज माध्यमामध्ये पसरवण्याचा प्रयत्न सर्वांचा चालू आहे। काही लोकांचा, काही बामसेपी विचारधारांच्या लोकांचं काही दिवसापासून एवढ्या मोठ्या प्रमाणात कटकारस्थान चालू आहे की संत सेवालाल महाराज यांच्या नावावरून संतच काढून टाकण्याच्या विचारावर आहेत। वेगवेगळ्या प्रकारचं सेवालाल महाराज यांना संबोधित करणं, वेगवेगळे नाव सेवालाल महाराजांच्या पुढे लावणं, आपण सर्वांना परत एकदा मी नम्र आवाहन करतो, सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे दैवत आहे, दैवत होते, दैवत राहणार आहे। सेवालाल महाराज हे एक देवी पूजक होते। सेवालाल महाराज यांनी जगदंबा देवीची आराधना केली आहे। काही लोकांनी तर जगदंबा देवीचं अस्तित्व सुद्धा नाकारलेलं आहे, परंतु अशा विचारधाराचा नयनाट समाजामधून जगदंबा देवी संत सेवालाल महाराज हे निश्चितच करणार आहेत। म्हणून मी परत एकदा सर्वांना आवाहन करतो की संत सेवालाल महाराज यांच्या नावापुढे काही लावून समाजामध्ये संभ्रम निर्माण करू नका। आम्ही त्यांचे वंशज आहोत। आम्ही सांगतोय सेवालाल महाराज हे समाजाचे दैवत होते, दैवत राहणार आहेत आणि पुढे पण संत सेवालाल महाराज यांच्या विचाराने बंजारा समाजच नव्हे तर या
जगातील राहणाऱ्या प्रत्येक माणूस हा संत सेवालाल महाराज यांच्या विचाराने तत्वज्ञानाने प्रेरित आहे. परत एकदा तुम्हाला सर्वांना सांगतो, समाजकंटक हो, सेवालाल महाराजांच्या पुढं काही लावू नका. सेवालाल महाराज एक संत दैवत होते, एवढंच मी सर्वांना आवाहन करतो. आणि परत एकदा सगळ्यांना रामनवमी यात्रेनिमित्त शुभेच्छा देतो. संत सेवालाल महाराज यांच्या या यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व लोकांना खूप खूप शुभेच्छा देतो.